या आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र परमेश्वरा, आजच्या मौंदी गुरुवारच्या दिवशी देवबाप्पा, तू एक नवीन आज्ञा दिलीस की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. देवबाप्पा, मौंदी म्हणजे मॅन्डेट आणि मॅन्डेट म्हणजे आज्ञा. देवबाप्पा, ही आज्ञा तुझी आम्ही पाळावी. आणि देवबाप्पा, या पाय धुण्याच्या गुरुवारी सर्वसमर्थ देवबाप्पा, तू एक विधी आम्हाला घालून दिलास, तो प्रभोजन विधी. देवबाप्पा, आज आम्ही करत असताना ही भाकर म्हणजे तुझं शरीर, हा द्राक्षरस म्हणजे देवबाप्पा तुझं रक्त, याद्वारे आमचं आध्यात्मिक पोषण होऊ दे आणि आम्हाला तुझे आध्यात्मिक आशीर्वाद मिळू दे. शारीरिक आशीर्वादही देवबाप्पा तू आम्हाला देतोस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी, हा सर्व विधी करत असताना तुझी कृपा, तुझा अनुग्रह, तुझा आत्मा तू आम्हावर घाल. आणि देवबाप्पा, काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो ना एक बापा, आमेन. आपण प्रभोजन विधीला सुरुवात करूया. आपण एक मेज घेतलेला आहे. मेजावर आपण पांढरा शुभ्र कपडा अंथरलेला आहे आणि आपण भाकर म्हणजे बिस्किटाचे काही तुकडे करून घेतलेले आहेत आणि द्राक्षरस म्हणजे मनुक्याचं पाणी आपण घेतलेलं आहे. मनुके पाण्यामध्ये ठेवून ते गाळून आपण ते घेतलेलं आहे, किंवा मेडिकल स्टोअरमध्ये मिळालेला द्राक्षासव आपण घेतलेला आहे आणि ते सर्व मेजावर ठेवलेलं आहे. घरी जर क्रॉस असेल तर तो क्रॉसही मेजावर ठेवावा आणि बायबल आणि उपासना संगीत ही मेजावर असावं. देवाची स्तुती असो. आपण या पवित्र प्रभोजन विधीला सुरुवात करूया. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्रिएक देवाच्या नावाने आमेन. जे तुम्ही आपल्या पापांबद्दल खरोखर व मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाऱ्यांशी प्रीतीने व ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जिण्याने वागण्याचा निश्चय करता, ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी हे पवित्र सांक्रमित घ्या व लीन भावे गुडघे टेकून सर्वसमर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. पान क्रमांक 22 पासून आपण सुरुवात केलेली आहे. हे सर्वसमर्थ ईश्वरा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या बापा, सर्व वस्तूंच्या निर्माणकर्त्या, सर्व मनुष्यांच्या न्यायाधीशा, आम्ही बहुविध पापे व दुष्टाई तुझ प्रतापी ईश्वराविरुद्ध कल्पना, शब्द व कृती यांच्याद्वारा वेळोवेळी अत्यंत अधमपणे केली आहेत आणि त्यांच्याद्वारा आपणावर तुझा संताप व क्रोध यथान्याय चेतविला आहे. ती आम्ही पदरी घेतो आणि त्याकरता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करतो आणि आमच्या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करतो. त्यांचे स्मरण आम्हास दुःखकारक आहे, त्यांचा भार आम्हास असह्य आहे. हे परम दयाळू बापा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर. आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्वदा नवीन जिण्याने चालून तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्वसमर्थ देव, आमचा स्वर्गातील पिता, याने आपल्या परमदयेने वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने त्याचकडे वळतात त्या सर्वांच्या पापांची तो क्षमा करेल. तो तुम्हावर दया करो, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो, सर्व सदाचरणात तुम्हास स्थिर व दृढ करो आणि तुम्हास सनातन जीवनाप्रत नेवो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला तारणारा ख्रिस्त याकडे जे खरोखर वळतात त्या सर्वांना तो जी समाधानकारक वचने बोलतो ती ऐका. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगावर एवढी प्रीती केली
की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पौल जे म्हणतात तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी जनांना तारावयास जगात आला, हे वचन विश्वसनीय व सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतात तेही ऐका. कोणी पाप केल्यास धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आमचा कैवारी आहे, तोच आमच्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रभू तुम्हासह असो. आपले अंतःकरणे उंचावा, ती आम्ही प्रभूकडे उंचावितो. आपण आपला प्रभू जो ईश्वराची उपकार स्तुती करू, असे करणे योग्य व उचित आहे. हे खरोखर योग्य, उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझी उपकार स्तुती करावी. हे प्रभू, पवित्र बापा, सर्व समर्थ व सनातन देवा. म्हणून दूत व मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह आम्ही तुझे गौरवी नाव स्तवितो व थोर मानितो, आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की, सर्व मिळून म्हणूया, पवित्र 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 सैन्यांचा देव प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरलेली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. ऊर्ध्वलोकी होसान्ना. पान क्रमांक 30. म्हणून दूत व मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह आम्ही तुझे गौरवी नाव स्तवितो व थोर मानितो, आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की, पवित्र 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 सैन्यांचा देव प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरलेली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. ऊर्ध्वलोकी होसान्ना. हे सर्वसमर्थ देवा, आमच्या स्वर्गातील बापा, तू खरोखर पवित्र आहेस, कारण तू आपल्या प्रेमपूर्ण दयेने तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यास आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण करावयास व क्रुसावरील मरण भोगावयास दिलेस. त्याने तेथे आपले एकमेव अर्पण एकदाच करून अखिल जगाच्या पापासाठी पूर्ण, अनन्य व पर्याप्त यज्ञ, अर्पण व प्रायश्चित्त केले, आणि आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरचा स्मारक विधी स्थापिला, व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हास आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले, त्याच रात्री त्याने भाकर घेतली आणि तुझी उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी मोडलं गेलं आहे, असं हे माझं शरीर आहे. हे खा व माझ्या स्मरणात तुम्ही हे करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हा करता व बहुता करता दिलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेंदा तुम्ही हे प्याल, तितकेंदा माझ्या स्मरणात तुम्ही हे करा. आमेन. म्हणून हे प्रभू, स्वर्गातील बापा, तुझ्या पुत्राचा धन्य दुःख भोग व अमूल्य मृत्यू, त्याचे प्रभावी पुनरुत्थान व गौरवी स्वर्गारोहण याचे स्मरण करून त्यायोगे आम्हाला प्राप्त झालेल्या अगणित लाभाबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करून आणि त्याच्या प्रतापी व वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे नम्रदास, तुझ प्रतापशाली ईश्वरासमोर तुझ्याच पवित्र देणग्यांनी त्याच्या आज्ञेनुसार या स्मारक विधीचे आयोजन व अनुष्ठान करतो. आम्ही मनपूर्वक विनवतो की तो आपला पितृत्व वत्सलतेस अनुसरून आमचा स्तवनाचा उपकार स्तुतीचा यज्ञ परम उंचामध्ये दयाने स्वीकारून घे, आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण याकडून व त्याच्या रक्तावरील विश्वासाकडून आम्हास व तुझ्या संपूर्ण एकलेसेस पापांची क्षमा व त्याच्या दुःख भोगाची इतर सर्व लाभ प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा, आम्ही तुला नम्रतेने विनवतो की तू आपला पवित्र व जीवनदायी आत्मा आम्हावर आणि या तुझ्या देणग्यांवर पाठव, अशासाठी की जी भाकर आम्ही मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी, आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर की जे आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत ते आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने व स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे, आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमेन. आपण सर्वजण मिळून म्हणूया, हे प्रभू,
येथे आम्ही आपणास आपल्या जीवात्म्यास व आपल्या शरीरास पवित्र, जिवंत व यथायोग्य असा यज्ञ व्हाव्यासाठी तुला अर्पण समर्पित करतो. आम्ही आपल्या बहुविध पापांमुळे तुला काही यज्ञ अर्पावयास योग्य नाही, तरी आम्ही तुला विनवतो की आमच्या योग्य अयोग्यतेकडे पाहू नकोस, पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि हे आमचे खास कर्तव्य, कर्म व सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, त्याच्याकडून व त्यासहित व त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ बापा, तुला सन्मान व गौरव निरंतर असो. आमेन. आपल्या ताळणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा पिल्याप्रमाणे शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडवू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण सर्वांनी मिळून प्रार्थना म्हणूया. पान क्रमांक 34. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही, पण तुझ्या बहुविध व महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या मेजाजवळ येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू, तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याचे मांस आम्ही असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या अमूल्य रक्ताकडून निर्मळ व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्ताकडून आमच्या जीवात्म्याचे क्षालन व्हावे आणि आम्ही त्यामध्ये आणि त्याने आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमेन. ही पापक्षमेची प्रार्थना म्हणा. पान क्रमांक 34. हे दयाळू प्रभू, हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही, पण तुझ्या बहुविध व महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या मेजाजवळ येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू, तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याचे मांस आम्ही असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीराकडून निर्मळ व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्ताकडून आमच्या जीवात्म्याचे क्षालन व्हावे आणि आम्ही त्याचमध्ये आणि त्याने आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमीन. आपणासाठी प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर व रक्त दिलेलं आहे ते घेण्याजवळ या. आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याची उपकार स्तुती करा. बहुतांच्या पापक्षमेसाठी मोडलं गेलं आहे असं हे प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर आहे. हे घ्या, खा आणि त्याच्या स्मरणात हे करा. आमेन. बहुतांच्या पापक्षमेसाठी ओतलं गेलं आहे असे प्रभू श्री ख्रिस्ताचं नव्या कराराचं रक्त आहे. हे घ्या, प्या आणि त्याच्या स्मरणात हे करा. प्रभू तुम्हा असं असो. आणि तुझ्या आत्म्यात असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती यासाठी करतो की ज्या आम्ही या पवित्र रहस्यांचा यथायोग्य स्वीकार केला आहे त्या आम्हास तो आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या अमूल्य शरीराच्या रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न होऊन पोषितोस आणि त्याकडून तो आमची खात्री करतोस की तुझी कृपा व प्रसन्नता आम्हावर आहे. आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी जी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे तिचे आम्ही खरोखर संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग व अमूल्य मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याची आशा असल्याने वारीस आहोत. हे स्वर्गातील बापा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनवतो की तू आपला अनुग्रह देऊन आम्हास असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागितेत राहावे आणि जी सत्कर्मे करावी म्हणून तू नियोजले आहेस ती आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याला तुझसह व पवित्र आत्म्यासह सर्व सन्मान व गौरव युगानुयुग असोत. आमेन.
आपण सर्व मिळून म्हणूया. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसांवर त्याचा प्रसाद हो. आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुला भजतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देवा बापा, हे प्रभू, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जगाचे पाप हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे देवा, जगाचे पाप हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे जगाचे पाप हरण करणाऱ्या आमची प्रार्थना स्वीकारून घे. हे देवपित्याच्या उजवीकडे आसनस्थ असणाऱ्या आम्हावर दया कर. कारण तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासह देवपित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर व मजवर असो आणि सदा सर्वदा तुम्हासह व मत्सर राहो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला त्या अनंत मान. आमीन. शांतीने जा. प्रभू येशूवर प्रीती करा, प्रभू येशूची सेवा करा. प्रभू येशूची शांती तुम्हाबरोबर सर्वदा असो. आमेन.